मित्रांनो, आजकाल जवळजवळ प्रत्येकाला फिट व्हायचं आहे. पण प्रॉब्लेम एकच. इंस्टाग्रामवर हजारो वर्कआउट्स, डाएट्स आणि फिटनेस टिप्स पाहून लोक अजून कन्फ्यूज होतात. कोणी म्हणतंय जिम जॉईन करा, कोणी डाएट सुरू करा, तर कोणी म्हणतंय सकाळी उठून धावायला सुरुवात करा. मग प्रश्न पडतो, नेमकं बरोबर काय आणि सुरुवात कुठून करायची? म्हणून आज आपण अगदी प्रॅक्टिकल आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया फिटनेसची सुरुवात नेमकी कुठून करावी. नमस्कार मित्रांनो, मी सचिन समेळ तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या मराठी फिटनेस चॅनलवर, जिथे मी फिटनेस आणि लाईफस्टाईल संबंधित उपयुक्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येतो. सर्वप्रथम सुरुवात मोटिवेशन पासून नाही, डिसिजन पासून होते. खूप लोक मोटिवेशन येण्याची वाट बघतात. मंडे पासून सुरू करेन, नेक्स्ट मंथ पासून जिम जॉईन करेन, कामातून वेळ मिळाला की वर्कआउट करेन. पण तुम्हाला माहित आहे का, मोटिवेशन टेम्पररी असतं आणि डिसिजन परमनंट असतो. ज्या दिवशी तुम्ही ठरवता, आता मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देणार, मी माझ्या फिटनेसला प्राधान्य देणार, त्या दिवशी फिटनेसची खरी सुरुवात होते. सेकंडली, आपल्या शरीराची सध्याची स्थिती समजून घ्या. सुरुवातीलाच हेवी वर्कआउट करू नका. थोडा पॉज घ्या. स्वतःलाच काही प्रश्न विचारा. मी दिवसभर किती ऍक्टिव्ह असतो? थोडं चाललं तरी दम लवकर लागतो का? शरीर स्टिफ किंवा अखडलेलं वाटतं का? माझी झोप व्यवस्थित होते का? स्वतःच्या शरीराला आधी समजून घ्या आणि त्यानुसार स्टेप्स घ्या. लक्षात ठेवा, फिटनेस म्हणजे कंपॅरिझन नाही. तुमची सुरुवात तुमच्या करंट फिटनेस लेवल पासूनच झाली पाहिजे. तिसरा महत्वाचा स्टेप म्हणजे छोट्या पावलांनी सुरुवात करा. लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे पहिल्याच दिवशी ओव्हर एक्साइटमेंट. 1 तास वर्कआउट, स्ट्रिक्ट डाएट, 0 शुगर आणि 8व्या दिवशी क्विट. त्याऐवजी रोज 20 मिनिटं चालणं सुरू करा. लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करा. दर 1 तासाने उठून बॉडी थोडी मूव्ह करा. 1 चपाती कमी खा. अर्धा तास लवकर झोपा. हे चेंजेस दिसायला फार सिंपल दिसतात, पण लॉंग टर्म मध्ये खूप मोठा फरक दिसतो. छोट्या सवयीच मोठा बदल घडवतात. आता बोलूया एक्सरसाइज बद्दल. खूप लोकांना वाटते की एक्सरसाइज म्हणजे फक्त जिम, पण एक्सरसाइज म्हणजे फक्त जिम नाही. जिम हा एक ऑप्शन आहे, रिक्वायरमेंट नाही. तुम्ही सुरुवात करू शकता बेसिक एक्सरसाइजेसने, वॉकिंग सारख्या ऍक्टिव्हिटीने, सायकलिंगने, स्ट्रेचिंग सारख्या एक्सरसाइजेसने, योगा किंवा मोबिलिटी एक्सरसाइजेसने, किंवा मग बॉडी वेट सिंपल एक्सरसाइजेसने. लक्षात ठेवा, आपल्या शरीराला मुवमेंट हवी असते, इक्विपमेंट नाही. 5वा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे डाएट. डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं नाही. खूप लोकांना वाटतं की फिटनेस म्हणजे डाएट आणि डाएट म्हणजे कमी खाणं. पण खरं काय? योग्य खाणं महत्वाचं, कमी खाणे नाही. सुरुवातीला फक्त हे करा. प्रत्येक मील मध्ये प्रोटीन ऍड करा. बाहेरचं जंक फूड कमी करा. पाणी वाढवा आणि रात्री खूप उशिराने खाणं टाळा. तुम्हाला हे बदल कदाचित फार छोटे वाटतील, पण पुढे जाऊन त्याचा परिणाम खूप मोठा दिसतो. शेवटी कन्सिस्टन्सी हाच फिटनेसचा खरा सिक्रेट. परफेक्ट वर्कआउट प्लॅन पेक्षा रेग्युलर वर्कआउट जास्त पॉवरफुल असतो. आठवड्यातून 3 दिवस कन्सिस्टंटली केलेला वर्कआउट 10 दिवस हेवी वर्कआउट करून सोडण्यापेक्षा जास्त बेटर आहे. फिटनेस हा स्लो प्रोसेस आहे, पण त्याचे रिझल्ट्स परमनंट असतात. त्यासाठी डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. मित्रांनो, फिटनेसची सुरुवात जिम मेंबरशिप पासून होत नाही. ती सुरू होते एका छोट्या निर्णयापासून. आज 20 मिनिटं चालणार, आज थोडं हेल्दी खाणार, आज स्वतःसाठी वेळ काढणार. लक्षात ठेवा, भविष्यात फिट राहायचं असेल तर आज पाऊल उचलणं गरजेचं आहे. याच नोटवर मी आजचा हा व्हिडिओ इकडे संपवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच फिटनेस रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. टिल देन, स्टे फिट, स्टे स्ट्रॉंग.